नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया एक नवीन प्रकार, दाल पकवान। हा एक सिंधी प्रकार आहे जो आमच्या घरात खूप आवडीने खाल्ला जातो, म्हणून मी तुम्हालाही दाखवते। आज करून बघा। यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 मोठे बाउल मैदा, 1.25 किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। ही आपण भिजवून घेऊया 15 मिनिटं आणि मग कुकरला ह्याच्या शिट्ट्या काढून घेऊया, 4 शिट्ट्या। पकवानसाठी आपण 3 मोठे बाउल मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी तेल, मोहनासाठी मीठ, ओवा आणि जिरे घेतलेले आहे। इथे तुम्ही कलोंजी घालू शकता तुमच्या चॉईस प्रमाणे। हे मीठ आपण ह्या मैद्यामध्ये घालून घेऊया। जिरे आणि ओवा थोडा हातावर चोळून असं टाकूया, म्हणजे त्याचा वास चांगला येईल। याच्यात मी हे तेलही घालते। हे कच्चंच तेल घेतलेलं आहे मी। अशा प्रकारे सर्व मोहन आपण मैद्याला चोळून घेतलेलं आहे। आता इथे आपली मूठ पण वळती आहे, अशी मूठ वळली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन छान लागलेलं आहे। आणि आता हळूहळू आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया। इथं हे पीठ मळून झालेलं आहे, आपण ह्याला झाकून ठेवूया 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया। डाळ आपण शिजायला घेऊया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे आपण फोडणीतही घालणार आहोत। आणि 1 छोटा चमचा तेल मी इथे घालते ह्याच्यामध्ये, म्हणजे डाळ आपली मऊ शिजेल। आणि ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता हे पकवान लाटायला घेऊया। मी एक असे बोटाला तेल घेऊन ते तेल या लाठीला लावून घेतेय आणि ह्याच्याने हे लाटून घेतेय। तेल लावल्याने काय होईल माहिती का, आपण असं लाटून घेतलं ना तरी पण त्यात चिटकणारही नाही। पीठ घेतलं ना तर तेलामध्ये टाकल्यावरती सुक्कं पीठ सगळं तेलामध्ये जाईल, खाली उतरेल आणि तेल पूर्ण खराब होतं। खराब म्हणजे असं काळपट काळपट दिसायला लागतं, ते नको असेल आपल्याला। तर आपण तेलावरतीच लाटूया। आणि पीठ घट्ट असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। आणि असं ह्या फोर्कनी ह्याला भरपूर असे टोचे देऊन, म्हणजे जेणेकरून हे फुगणार नाही। ही आपलं भटुरा नाही, पकवान तयार आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही एका मोठ्या वाटीने हे कातूनही घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून सारखे दिसतील। अजून एक लाटून दाखवते मी तुम्हाला। लाटताना सर्व पकवान सारखे लाटून घ्या, म्हणजे तळताना गडबड होणार नाही, एकसारखे तळून निघतील। अजून या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की हा जो प्रकार आहे दाल पकवान, हा मला माझ्या एका सिंधी मैत्रिणीने शिकवलाय। आचल म्हणून एक माझी मैत्रीण आहे, तिने मला हा प्रकार शिकवलेला आहे। सो थँक्यू आचल। आणि ह्या सगळ्या रेसिपीचं क्रेडिट आचललाच जात आहे। आचलने मला छोले भटुरेही शिकवलेले आहेत। पुढे मी तीही रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेन। ॲक्च्युली सुरुवातीलाच मला हे सांगायचं होतं, मग पुन्हा आपला व्हिडिओ थोडा मोठा होतो, ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला इन बिटवीन द रेसिपी हे सांगते। आपण खूप गोष्टी कोणाकोणाकडनं शिकत असतो, तर त्याला त्याचं क्रेडिट जायला पाहिजे असं मला वाटतं। अशा प्रकारे आपण सर्व लाटून घेऊया आणि मग तळायला घेऊया। डाळ आपण 4 शिट्ट्या करून शिजलेली आहे, चांगली डाळ दिसते इकडे आपल्याला। इथे या कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आपण जिरं आणि सुक्या मिरच्या टाकूया। 2 सुक्या मिरच्याचे तुकडे आणि जिरं मी इथे टाकते। त्याच्यात जिरं फुलल्यावरती आपल्याला हे बाकीचे मसाले घालायचे आहेत। हिंग, हळद, लाल मसाला, धणे पावडर आणि जिरे पावडर। हे छान फुलले। आता गॅस बंद करते मी, कारण मग आपला मसाला त्याच्यामध्ये जळेल। गॅस बंद केला आणि हे सगळं मी ह्याच्यात आता घालते।
आणि हा सगळा मसाला आपण आता ह्याच्यामध्ये ओतणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे ओतून घेतला ह्याच्यामध्ये. हातावर पटकन वाफ येईल, त्यामुळे असं सावकाश करा. आणि पुन्हा आपण हा कुकर थोडासा उकळी काढून घेऊया. मला ह्याच्यात थोडंसं पाणी घालावं लागेल, कारण हे खूप घट्ट आहे. एवढं घट्ट नको आहे मला, कारण डाळ जशी जशी गार होईल तशी अजून अजून घट्ट होत जाईल. म्हणून मी इथे एका बाजूला अजून गरम पाणी करत ठेवलेलं आहे. 1.5 ग्लास गरम पाणी करत ठेवले, ते मी आता ह्याच्यामध्ये ओतणार आहे. आणि एक उकळी काढून घेतली म्हणजे आपली डाळ झालेली आहे. हे बघा, आणि छान उकळी काढून घेऊया. आपण तेल गरम करत ठेवले, ते तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी इथे पकवान टाकायला सुरुवात करते. हे बघा, असं एक एक पकवान असं अलगट सोडायचं. आणि सोडल्याबरोबर लगेच त्याला काही हात लावायचा नाही, त्याला स्वतःहून वर येऊन देऊया. हे बघा, हे वर आले. 20 ते 30 सेकंद त्याला स्पर्श नाही करायचं. मग आता हे पलटी मारूया, आपण ह्याला उलटून घेऊया. परत ह्याला स्वतःहूनच वरती होऊया. आपल्याला ह्याला फुलवून द्यायचं नाहीये, म्हणून आता हळूहळू दाबायला सुरुवात करूया आपण ह्याला. असं चारी बाजूने असे अलगत अलगत दाबूया. अगदी सुरुवातीला तुम्ही नवीनच असाल तर लगेच फार दाबू नका, हळूच दाबा, कारण तेल गरम आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर अपघात होऊ शकेल, म्हणून हळूहळू दाबा. छान गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण त्याला काढणार आहोत. हा चांगला शिजून निघाला पाहिजे. एक एक भटुरा, एक एक पकवान व्हायला कसेही 2 मिनिट तरी जातातच, तेल जर व्यवस्थित तापलं असेल तर. नाहीतर आपण असंही करू शकतो की हाफ कुक करून घेऊन ठेवू शकतो आणि मग वेळेवर पुन्हा गरम करू शकतो, पुन्हा एकदा तेलातून फ्राय करू शकतो. मग ते खूपच कुरकुरीत होतात. हे बघा, परफेक्ट कलर आलेला आहे. आपण काढून घेऊया इकडे. बघा, पूर्ण तेल निथळून घेतलेलं आहे इकडे 2 झाऱ्यांच्या मदतीने. तुम्ही चिमटाही वापरू शकता. त्याला काढून घेऊया आणि अजून एक दुसरा पकवान आपण इथे टाकून घेऊया. हे बघा, अलगद असं सोडूया. अशा प्रकारे आपण सर्व पकवान फ्राय करून घेऊया. हा बघा, वर आला. आपण त्याला आता अलगद उलटून घेऊया. पुन्हा एक 20 सेकंद त्याला काही स्पर्श नाही करायचा. थोडा तर मी गॅस वाढवते. असा फास्ट स्लो करत करत तुम्हाला हे भटुरे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता दाबून दाबून घेऊया, चारी बाजूनी दाबून घेऊया. पकवान तुमचा चारी बाजूनी सारखा लाटला गेलेला पण पाहिजे, त्यावेळेस तो सारखा रंग त्याला येतो. हे बघा, मस्त गोल्डन कलर आला पाहिजे. हे आपले दाल पकवान तयार आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग या मग खायला. हे मी थोडंसं धना जिरा पावडर आणि चाट मसाले ते इथे घालते. सर्व करताना थोडीशी हिरवी चटणी आणि आवडत असेल तर चिंचगुळाची चटणी टाकू शकता. आमच्या घरात मला असंच आवडतं, म्हणून मी असंच दाखवलेलं आहे. चला, बाय.